सर काय सांगाल, लोअर परेल ब्रिजवर स्थानिकांना चालण्यासाठी रस्ता नाही आहे, काय काय समस्या? कसं आहे की इकडे 2 रेल्वे स्टेशन्स आहेत, एक तर लोअर परळ आहे आणि एक करी रोड रेल्वे स्टेशन आहे. इकडे फुटबॉल खूप आहे नागरिकांचा, प्रवाशांचा, स्थानिक इकडचे रहिवासी असतील, मग ते सिनियर सिटीजन असू दे, शाळकरी मुलं असून दे, त्या ब्रिजचा वापर करतात इकडून तिकडे जायला. होतं काय, इकडे जुन्या ब्रिजवर फुटपाथ होती, आता ही फुटपाथच काढून टाकण्यात आली नवीन ब्रिजमुळे. त्यामुळे लोकांना इकडे हिट अँड रन सारखी घटना घडू शकते. प्रशासनाला तेव्हा जाग येणार आहे का की बाबा हिट अँड रन झाल्यानंतर कोणाचा बळी गेल्यानंतरच इकडे फुटपाथ बनवणार आहेत का? इकडचं मला वाटतं की फक्त आणि फक्त इकडचे जे कमर्शियल टॉवर झालेले आहेत काय, त्यांना इकडे गाड्या लावण्यासाठी ही फुटपाथ मोकळी ठेवलेली, मला वाटतं फुटपाथ बांधलेली नाहीये. स्थानिक लोकप्रतिनिधींचा याच्यामध्ये कुठेतरी सहभाग महत्वाचा असतो. ते महत्वाचा असतो. आहेत कुठे ते आहेत का? कुठे नाहीच आहेत ते. त्यांना कसं आहे माहिती आहे ना, सगळे गुड बॉय लागतात, सगळी गुड लोक लागतात. इकडे कोण त्यांना नाही आहे ना वेळ त्यांना द्यायला. तुमचा थेट रोख आदित्य ठाकरे यांच्याकडे. त्यांच्यावरच आहे ना. आमदार, स्थानिक आमदार म्हणून त्यांनी या समस्या सोडवायला पाहिजे. ही काय मोठं एवढं काय नाही, रॉकेट सायन्स नाही इकडे फुटपाथ बनवायची. ठाकरे गटाचे 3 आमदार या मतदार काही कामाचे नाहीयेत, काही कामाचे नाहीयेत. एक आमदार आमचा असताना तर एवढ्यात ही झाली असती फुटपाथ, आणि हे आम्ही करून दाखवतो. आता ही फुटपाथ आम्ही करूनच दाखवणार, नाही तर ते इंजिनियरला इकडे आणून बांधणार, एवढं लक्षात ठेवा. फुटपाथ करून दाखवणार, नाहीतर इंजिनियरला आम्ही या ब्रिजवर जे आहे ते बांधणार, असं मनसेच्या आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.